नमस्कार, जय श्रीराम. शरयू नदीची आरती झाल्यानंतर मी पुढे निघालो. रामपथ आणि धर्मपथ असे दोन मुख्य रस्ते ज्या चौकामध्ये येऊन मिळतात अशा लता मंगेशकर चौक या ठिकाणी. त्यांच्या स्मरणार्थ या चौकात 40 फुटाची वीणा बसवण्यात आली आहे. धर्मपथावरील हे दृश्य अतिशय मन प्रसन्न करणारं होतं. हे सर्व पाहून मी निघालो माझ्या हॉटेलवरती. दुसऱ्या दिवशी लवकर उठून मी पोहोचलो हनुमानगढीला. असे म्हटले जाते की प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याआधी त्यांचे निस्सीम भक्त हनुमंताचे दर्शन घेणे गरजेचे आहे. म्हणून मी सर्वप्रथम श्री हनुमंताचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो माझ्या अविस्मरणीय अनुभवासाठी, ते म्हणजे प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी. प्रभू श्रीरामांच्या शयन आरतीला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. हा अनुभव अतिशय अविस्मरणीय होता. साक्षात प्रभू श्रीराम समोर उभे आहेत आणि ते दर्शन देत आहेत ही अनुभूती मला झाली. दुसऱ्या दिवशी लवकर उठून मी निघालो माझ्या परतीच्या प्रवासासाठी. दिवसभर प्रवास करून अखेर मी पोहोचलो पुण्यामध्ये. चला भेटूया अशाच नवीन अनुभवांसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय श्रीराम.